कोणाचा फोन आला अजून? हॅलो हॅलो. हां बोला की. अहो तुम्ही डचू देणाऱ्या इन्शुरन्स आहे काय? पॉलिसी बर उतरली तुमची, मला माहित आहे की. बोला पुढे बोला. बरं. अहो आमचा चुलता मिळाला या, त्याचे नाही इन्शुरन्स दिला नाही, काय करायचं सांगा बरं. कितीचा इन्शुरन्स केलता? 10 कोटीचा ना? हां 10 कोटी होता. मग मिळेल की. मग असं करायला लागलाय मग तुम्ही? असं करायला लागलाय म्हणजे? अहो घराकडे बघा, तो दारू इकडे पेत. तुमच्यावर असं बघू का? तिकडे बघा. बोलाय की काय फोनवर बघायचं बरं आहे? ऐका गेलं येड होऊ नका. हां, मूर्खाचा बाजार आहे. असं करू ऐकू कसं ऐकू? हा तुम्ही ऑफिसात असंच करता का? अहो इकडे बघा. म्हणजे आता ऑफिसमध्ये तुमच्या घराकडे कसं बघू सांगा बरं. मग तुम्ही ऑफिसमध्ये आलाय का? अहो बरं आला नाही म्हणजे का नाही, मग असंच करता का तुम्ही? रोज एकदा येऊन आम्हाला काय असं करताय, डोके खाते. तुमचं काय काम आहे तेवढं बोला. क्लेम करेल की तुम्हाला त्याचं काय मग करायचं? आम्हाला द्यायला लागते ती का तर का नाही, कवा द्यायचे? अहो आता मला सांगा, हम्म, कंपनी मी तुमचा क्लेम केला 10 कोटीचा. हम्म, काय महिलांना पैसे नेत होतो, सगळं झालं. तुमचा चुलता मिळाला. हा, वाईट गोष्ट झाली, खूप दुःख झालं. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हम्म. आणि त्यांच्या पाठीमागं कुटुंबाचं चांगलं व्हावं असं मला पण वाटते. म्हणून मी आलो तुमच्या इथं. तुमचे जे काय कागदपत्र आहे ते जे लागते ते सब पूर्ण केले, कंपनीत दिली. तर कंपनी काय म्हणते माहिती आहे का? हा, तो माणूस दारू पित नव्हता, हा, अंडी मटण खात नव्हता, हा, सिगरेट ओढत नव्हता, हा, तंबाखू खात नव्हता, हा, मावा खात नव्हता, हा, कुठं रेड लाईट एरियामध्ये फिरायला जात नव्हता, हा. बुधवार पेठेत जात नव्हता. हा, तो मेला. हा. अहो जो माणूस जगलाच नाही तो मेला म्हणून त्याला इन्शुरन्स द्यायचा कसा? नंबर ह्याच्या आधी तुम्ही पोपटासारखं बोलला, ही चांगला माणूस आहे, चांगलं वाईट झालंय, असं झालं तसं झालं, आणि तुम्ही जगलाच नाही म्हणताय. अहो, मी नाही हो म्हणत. मी नाही म्हणत. कंपनीत मॅनेजर म्हणतोय तसा. कंपनीची पॉलिसी आहे तशी. माणूस जगलाच नाही तर ते मेला म्हणून इन्शुरन्स द्यायचा कसा? तुम्ही तेवढं सांगा मला. बरोबर आहे त्याने की. काय केलंय म्हणून तुम्ही जगलाय म्हणता? सांगा बरं बघू. बरं नाही काय. अहो कधी रुपये खर्च नव्हता तुमचा चुलतान, चहा पाचत नव्हता कोणाला. आम्ही याला म्हणून कोणाचा काय फरक पडायचा आहे? मला तर वाटते मग तुम्ही लोक नाही ते तुमची पॉलिसी, मला वाटते तुम्ही काय तर करून घेताय काय घेते काय हो तर. आम्ही पॉलिसी, माणूस जगून मेल्यानंतर त्याची पॉलिसी देतो. समजा ऍक्सिडेंट मध्ये मेला, कशात मेला, ह्याच्यात मेला, त्याच्यात मेला. तुमचा चुलता ऍक्सिडेंट मध्ये मरू द्या, नाही तर अजून काय कुत्र जाऊन मरू द्या, त्याचा विषय नाही. हा. तुमचा चुलता जगलाच नाही, त्यानं काहीच केलं नाही हो. दारू प्याला नाही, मटण खाल्लं नाही, अंडी खाल्ली नाही, ते कुठे फिरायला गेला नाही, गर्लफ्रेंड केली नाही, रेड लाईट एरियात गेला नाही, काय 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 सुद्धा केलं नाही. हा. ते मेला. मग जे जगलाच नाही तर मेल्यावर त्याला पॉलिसी द्यायची कशी तेवढी सांगा? बरं आता वय किती होतं माहिती आहे का? सांगा बरं तुम्ही. अहो, वयाचा विषय नाही हो. तुम्ही पॉलिसी उतरे, तुमचा क्लेम आहे म्हणल्यावर तुम्हाला मिळायला पाहिजे. पण तो तुमचा चुलता जगलाच नाही हो. तुम्ही 3-3दा रोज फोन करून आमचं डोकं खात जाऊ नका बघ सांगतो ना. डोकं आपटून घेऊन बघा सांगतो. म्हणजे का नाही शरीरानं काय खाल्लं पिल्लं नाही म्हणून का नाही ते जगलाच नाही म्हणून सांगायचं व्हय? अहो ती वरचा सुद्धा तुमच्या चुलत्याला नरकात जागा दिली असेल. नरकात जागा. अरे तुला जन्म कशासाठी गाठलाय? ते काम करून यायसाठी गाठला होता. हे कायच ना काम करता महागारी गेलाय. म्हणजे नाही दारू प्यावा सगळं करावं, मग ती काम आहे ती तुमची. आता मला सांगा, दारू कसली असत्या? तिचा स्वाद घेतला पाहिजे का नाही? हा. मटण कसलं असतंय? खाल्लं पाहिजे का नाही? अरे ही कसला कायदा? फिरायला गेलं नंतर मन प्रसन्न होतं. एखादी चांगली गोष्ट बघता येते. काय कमी जास्त होतं हे केलं पाहिजे का नाही? सोनं घेतलं पाहिजे. ऐकून घ्या. दारू प्यायलं पाहिजे, अंडी मटण खाल्लं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, कमी जास्त का जगात ज्या बी काही गोष्टी आहेत ते परदेश दौरं केलं पाहिजे. सगळं जे काय आहे ते केलं पाहिजे. हे सगळं करून तुम्ही पॉलिसी केल्यानंतर मग तुमच्या आरोग्याची आमची कंपनी हमी घेते. आमच्या कंपनीचं नाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला? डचू देणारी इन्शुरन्स कंपनी. हा, डचू देणारी इन्शुरन्स कंपनी. आमच्या अशी बघून माणसांनाच डचू देत असते. त्यामुळं तुमचा माणूस जगला तर आम्ही त्याचं इन्शुरन्स देऊ, अन्यथा देता येणार नाही. रे उगच परत फोन करू नका आम्हाला. त्या